भिवंडीतील गोवा गाव नाका परिसरात बुधवारी सकाळपासूनच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असून एका तरुणाने तब्बल 150 फूट उंच रिलायन्स मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले। अनेक तास उलटल्यानंतरही संबंधित तरुण खाली उतरला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली। पिंपळगाव परिसरातील मोबाईल टॉवरवर संबंधित तरुण सकाळी सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास चढला। विशेष म्हणजे त्याच्याकडे भारताचा तिरंगा, डॉक्टर आंबेडकर यांचा फोटो तसेच पेट्रोलची बाटली असल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण त्याच्या साखरपुड्याशी संबंधित काही वैयक्तिक मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले जाते। टॉवरवरून तो मेगाफोन आणि मोबाईल फोनद्वारे खाली उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत होता। भिवंडी पिंपळघर इथे आपण बघत आहे का भिवंडीच्या एक रिलायन्सचा जो टावर आहे, कमीत कमी 150 फुटाचा उंचीचा जो टावर आहे। या टावरवरती यवतमाळचा एक युवक तो गेल्या 30 तासापासून तो वरती आहे आणि त्याची काही खासगी मागण्या आहेत। त्या खासगी मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे खासगी मागण्या आहेत आणि 30 तास झाले तो या टावरवरती आहे। त्याला फायर ब्रिगेड असो, भिवंडी कोणगाव पोलीस स्टेशन असो, सतत प्रयत्न करत आहे त्याला खाली उतरवता, पण तो काय खाली येत नाही। त्याच्या ज्या मागण्या आहेत ते उपमुख्यमंत्री सोडवतील अशी त्याची मागणी आहे। म्हणून भिवंडीचे गेल्या 30 तासापासून आपण बघत आहे का हा जो युवक आहे, यवतमाळचा युवक आहे, हा या टावरवरती जो टावर आपल्याला दिसत आहे मागे, या टावरवरती 30 तासापासून चढलेला आहे आणि अद्यापर्यंत तो खाली आलेला नाही। नवराष्ट्र भिवंडीहून अमृत शर्मा। हा जो आंदोलक आहे श्याम गायकवाड हा यवतमाळचा आहे। याचं स्थानिक प्रशासन लक्ष दिलं नाही। याची घरपट्टीचा विषय काहीतरी आहे। त्यांनी यवतमाळमध्ये आंदोलन केली, परंतु स्थानिक प्रशासन, नगरपंचायत असेल, जिल्हा पंचायत असेल, त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांनी इथे याचं कारण म्हणजे एकच की इथे मुख्यमंत्री या वॉर्डाचे म्हणजे या भागातील आहे, जिल्ह्याचे आहेत, तो उपमुख्यमंत्री या रोडला येतील आणि माझी समस्या जाणून घेतील, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह ह्या त्याच्या एका उद्देशाने त्यांनी हे स्टंट केलेलं आहे। इथे यायचा उद्देश त्याचा एकच, उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत, ते या भेटतील मला या उद्देशाने आलेले, यवतमाळ सोडीत आलेले आंदोलन करण्याकरता। जर स्थानिक प्रशासनाने त्याच्या मागणीवर विचार केला असता, त्या न्याय दिला असता का खरं खोटं, तर ते